येणाऱ्या नगरपालिकेमध्ये दादांच्या विचाराचे नगराध्यक्ष व दादांच्या विचाराचे नगरसेवक आपण जनतेने निवडून दिले पाहिजे. कारण की मागील काळामध्ये आपण बघितलं की दादांनी निधी आणायचा, 28 कामं मंजूर करायचे, शेकडो कोटी रुपये आणायचे आणि विरोधकाची सत्ता तिथं असल्यावर, विरोधकाचे नगरसेवक असल्यावर ते नामंजूर करायचे. असं महापाप आपण या कोपरगावच्या माजी नगरसेवकाकडून आपण बघितलेलं आहे. 2019 पासून दादांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे हे आपल्या सगळ्या जनतेला अवगत आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील. आता दादांनी या आमच्यासारख्या तरुणांकरता कोपरगाव शहरामध्ये 4 कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले आहेत. बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हा दादांचा एक त्यामागे उद्दिष्ट आहे. त्याचे एक प्राथमिक स्वरूपात म्हणून दादांनी याच जागेवर 1 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. त्याचं उद्घाटन 15 दिवसापूर्वी या झाडाच्या इथं झालेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होणार आहे. 4 फेजमध्ये ते काम होणार आहे. 1 कोटीचे असे 2-4 टप्पे दादांनी 2 मजलीचा प्रस्ताव दादांनी मंजूर करून आणलेला आहे. एवढा दूरदृष्टीचा नेता जर आपल्याला लाभलेला आहे तर आपण सर्वांनी त्या नेत्याच्या विचाराला जे उमेदवार दिलेले आहेत त्याची आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी रास्त मागणी मी तुमच्या समोर करतो. आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सन्माननीय काकाजी कोयटे, माझ्या सहकारी सो रंजनाताई गवळी व मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे आपणास विनंती करतो, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावे अशी मी आपणास विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो, भाषण संपवतो. गवळीताई, सर्व मान्यवर व सर्व बंधू भगिनींनो, येणाऱ्या 2 तारखेला जी निवडणूक या कोपरगाव शहराची आहे ती निवडणूक इतर निवडणुकीसारखी नाही आहे हे एकदा समजून घ्या. कारण ही निवडणूक जी आहे ती एक सत्य आणि असत्यावर आधारित आहे. कारण आशुतोष दादांनी गेल्या 19 पासून ज्या वेळेला आशुतोष दादांनी आपल्याला वचन दिलं होतं की मी या कोपरगाव शहरातील पाण्याची समस्या सोडवेल, 5 नंबरचा तळ करेल आणि तुमच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो खांद्यावर घेईल, ते पूर्णपणे वचन आपल्या कोपरगाव शहरासाठी पाळलं आहे. आणि आज आपल्याला 23 दिवसाआड येणारं पाणी आज 4 दिवसाआड येत आहे. म्हणजे तो जो पाण्याचा जो मुद्दा होता, प्रत्येक वेळेला निवडणूक लागली का पाणी 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 हा मुद्दाच आशुतोष दादांनी संपून टाकला. 14 ते 19 या कोपरगाव शहराची काय परिस्थिती होती मी सत्य बोलतोय. एकदम भाषण करायचं म्हणजे खोटं बोलायचं काहीच विषय नाही राहिला. या स्टेजवर बनणाऱ्या माणसांना सगळं खरं बोलायचंय, कारण आशुतोष दादांनी सगळं काम खरं केलेलं आहे. ती नगरपालिकेमध्ये आशुतोष दादांचे विचाराचे माणसं तुम्हाला निवडून द्यायची आहे. कारण जर चुकीचे नगरसेवक जर निवडून दिले तर आशुतोष दादांचे जे काही स्वप्न आहे, जे काही स्कीम्स आहे, त्या स्कीम्स या कोपरगाव शहरामध्ये हे नगरसेवक मंजूर होणार नाही आणि आपल्याला पुन्हा या कोपरगाव शहराचा धुळगाव होईल, पाण्यासाठी वंचित राहू. म्हणून ही जी निवडणूक आहे ही निवडणुकीसाठी तुम्ही आशुतोष दादाच्या विचाराचे सर्व नगरसेवक निवडून द्या आणि नगराध्यक्ष निवडून द्या आणि या कोपरगाव शहराचा विकास बघा. एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांना माहित आहे की आपण होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2 तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे. आणि त्या मतदान रूपाने, तुमच्या आशीर्वाद रूपाने घड्याळासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना विजय करायचा या विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज ही कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली आहे. प्रामुख्याने सांगा वाटतं मी या गावठाण भागासंदर्भात बोलणार आहे. या भागातील कामं करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी 2007-2011 कालखंडामध्ये मला नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ती तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे. दादा ज्यावेळेस मी 2006ला या ठिकाणी नगरसेवक म्हणून या प्रभागाचं नेतृत्व केलं, मनामध्ये एकच जिद्द होती का या भागाचा विकास, या भागातील जे काही प्रश्न आहेत
ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहित आहे, माझ्या अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. ज्या भागामध्ये मी नगरसेवक होण्यापूर्वी ज्या अनेक नगरसेवक त्या भागातून होऊन गेले, त्या भागाचा कधी विकास झालेला नाही. त्या झोपडपट्टीचा भाग असेल, रेव्हेन्यू कॉलनी असेल, सांजस हॉटेल पाठीमागचा भाग असेल, या तुळजाभवानी माता समोरील मंदिराचा परिसर असेल, प्रामुख्याने या भागाचा विकास करण्याचा सातत्याने मी या ठिकाणी प्रयत्न केला. 2008 ला माननीय आमदार, माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब होते. या गावठाण भागामध्ये, या परिसरामध्ये हा भाग गावठाण भागात सुशोभीकरण झाला पाहिजे, या भागाचं मार्केट वाढलं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे. त्यांच्या त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने मदत केली. दादा, हे समोरचं जे कॉम्प्लेक्स आहे 2008-9 ला या ठिकाणी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी झालं. आज त्या ठिकाणी मार्केट आपण या ठिकाणी सर्वजण बघत आहोत. या भागातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माहित आहे, आज त्या ठिकाणी 10, 15, 20 गाळे चालू झाले. त्या भागाचा थोडासा विकास झाला. 2006-2011च्या कालखंडानंतर प्रामुख्याने या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी आली नाही. आपल्या सर्वांसमोर आहे. त्यानंतर 2011च्या कालखंडानंतर आज आपण 2025 ला या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो. त्या भागाचा विकास आपल्याला माहित आहे. मला प्रामुख्याने सांगावं की ज्यावेळेस आमदार साहेब त्या ठिकाणी आमदार नव्हते, त्या भागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्या भागात या नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांनी मला या भागातील नगरसेवकांनी काम दाखवायचं की या माझ्या कालखंडामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या भागामध्ये काम करत असताना आम्ही या भागासाठी या कालेवाडा किंवा परिसरात असेल गावठाणच्या त्याच्यासाठी काम केलं. आपण बघतो काम करणारे नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या. आपल्या सर्वांना माहित आहे या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक संकट या ठिकाणी आपल्यावरती आले. अनेक संकटांना या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागलं. अनेक संकटाचा सामना आम्ही या ठिकाणी सर्वांनी केला. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी विनंती राहील, काम करणारा नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या. जो या ठिकाणी आपल्या अवरात्र या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आपल्या हाकेला धावून येणारा नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या. आम्ही जर काम केलं नसेल त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला नाकारा. परंतु आपल्या डोळ्यासमोर आहे त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मी तुमच्या अवरात्र सेवेसाठी या ठिकाणी माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील नागरिकांची सातत्याने आम्ही सेवा करत आलेलो आहोत. कोरोनासारखा काळ झाला दादा, तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या भागामध्ये आम्ही अनेक माता भगिनींना माहित आहे या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या दारापर्यंत कोण आलं. जर त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो नसाल तर 2 तारखेला आम्हाला मतदान करू नका. तुम्हाला सर्वांना माहित आहे या कोरोनासारख्या कालखंडामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये काम केलं. प्रत्येक घराच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या संकटाची काही होती त्यांच्यासाठी धावून या ठिकाणी आम्ही अहोरात्र तुमच्या सेवेसाठी उभा राहिलेलो आहोत. आणि आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल, या भागातील जर प्रश्न सोडवायचे असेल तर या ठिकाणी या भागात आमदार साहेबांनी या ठिकाणी आता 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये या भागाला जवळ 2-2.5 कोटीचा रुपये निधी या ठिकाणी दिलेला आहे. त्या निधीचे कामं काही मार्गी लागले आहेत आणि आचारसंहितेच्या कालखंडानंतर जी कामं या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. दादा, तुमचे मी या ठिकाणी आभार मानेन या भागातील व्यापाऱ्यांच्या वतीनं. कारण 2008 नंतर 9 नंतर या ठिकाणी कॉम्प्लेक्सची अपेक्षा बऱ्याच जणांची होती. या ठिकाणी व्यापार परिसर आहे, या ठिकाणी आमचा कापड बाजार असेल, सुवर्णकार समाजाची या ठिकाणी बाजारपेठ होती, ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज कमी होऊन या ठिकाणी विस्थापित बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. व्यापार दुसरीकडे वाढत आहे. पण त्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही संकल्प केलेला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आताच गेल्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी कॉम्प्लेक्स झालं नाही. परंतु दादा, तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या भागातील जनतेचे प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला जाणते आहात. तुम्ही त्या ठिकाणी आज मागच्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी कॉम्प्लेक्स उद्घाटन झालं आहे. माझं म्हणणं हे आहे, जर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली कॉम्प्लेक्स होऊ शकतं, तुम्ही 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये का होऊ शकलं नाही? या ठिकाणचे प्रश्न मार्गी लागू शकत होते आपल्या दिवसामध्ये, परंतु ते प्रश्न का मार्गी लाग नाही? दादा, आमच्या तुळजाभवानीच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही काम करतो. त्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी या भागातील नागरिक दिली होती. त्या 10 वर्षाच्या कालखंड मी ज्यावेळेस 11 नंतर नव्हतो त्या 10 या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. दादा, तुम्ही त्या ठिकाणी तुळजाभवानीच्या परिसराचा सुशोभीकरण करण्यासाठी या भागातील
प्रश्न सोडवण्यासाठी तुळजाभवानी मंदिरासमोरील कॉन्क्रिटीकरण हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे दादा. त्या समोरचे जे काही माझ्या माता भगिनी आहे त्यांची अनेक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला थोडीला सामोरं जावं लागतं दादा. तुम्ही या ठिकाणी फ्लोइंग ब्लॉक साठी सुद्धा पैसे दिलेले आहेत. अनेक कामं या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाकडे मार्गी लावणार आहोत आणि या पुढील कालखंडामध्ये सुद्धा दादा या ठिकाणी पाण्याची टाकीची आम्हाला आवश्यकता आहे. या भागामध्ये गावठाणचा जो भाग आहे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे आणि ती आपण या ठिकाणी निश्चितपणाने आमची ती मागणी पूर्ण कराल दादा. या ठिकाणी या भागामध्ये आज या आम्ही डेपोचा परिसर आहे त्या ठिकाणी जे काही गाळे बांधले छोटे छोटे मार्केटसाठी बांधले परंतु त्या ठिकाणी ते व्यवस्थित झाले नाही. त्या भागाचा सुद्धा परिसर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करून त्या जागेचा कशा पद्धतीने आम्हाला उपयोग करता गार्डनसाठी त्या माझ्या माता भगिनी आहेत बालगोपाल आहेत त्यांना खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी या भागामध्ये गार्डनची गरज आहे दादा. तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय होणारे नगराध्यक्ष निश्चितपणानं 3 तारखेला कोपराव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय काकासाहेब कोयटे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने राहतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काका आम्हाला या ठिकाणी ते काम सुद्धा मार्गी लावायचं आहे. मी या ठिकाणी वेळ झालेला आहे अनेक प्रश्न आहे माझ्या सर्व माता भगिनींना विनंती राहील तुमच्या हाकेला धावून येणारा रात्री 2 वाजता जर तुम्ही फोन केला तर आम्ही दोन्ही उमेदवार असे आहेत की रात्री 2 वाजता सुद्धा आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभं राहू. तुम्ही अशा नगरसेवक निवडून द्या की ज्या ठिकाणी तुम्ही रस्त्याने चालले असताना तुमचे 10 वेळेस तुमच्या दुकानासमोरून तुमच्या समोरून जाणारे नगरसेवक निवडून द्या. आमची या ठिकाणी गाडीत हात दाखवा आणि गाडी थांबवा अशा आम्ही नगरसेवक होणाऱ्या तुमच्या आशीर्वादानं आम्हाला या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी द्यावी आणि तुमच्या मदतीला जे नगरसेवक धावून येत्या जे काही या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्यावी. पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एवढ्या संख्येने उपस्थित पाहिजे याला कॉर्नर मीटिंग म्हणावी कशी हा प्रश्न पडलाय मला. म्हणून इथे जाहीर सभा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार भगिनी उपस्थित आहे त्याचा मला खूप आनंद आहे. मी जे या निवडणुकीत उभं राहिलो भगिनींनो याचं कारण तुमच्यातल्या अनेक जणांना माहित आहे. मी तर खरं राजकारण सोडलं होतं. गेल्या 25 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये नव्हतो. खूप वाईट अनुभव मला आले होते राजकारणामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं राजकारणापासून लांब जाऊ आपण आणि सहकार क्षेत्र मी माझ्या कामाकरता निवडलं होतं. परंतु सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा काम करीत असताना गावाकरता कुठेतरी जीव तुटत होता माझा आणि आशुतोष दादांनी मला वाटतं तेच हेरलं आणि मला उमेदवारी करायचा आग्रह धरला. सारखा आग्रह धरला तरी मी तयार होत नव्हतो. शेवटी आशुतोष दादा मला मोठ्या दादांकडे घेऊन गेला. अजित दादा ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. अजून काय वैशिष्ट्य आहे अजितदादांचं इथं लाडक्या बहिणी किती आहेत हात वर करा. या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे जर कोणी दिले असतील तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांनी दिलेले आहे. तर त्यांनी मला आदेश केला काका तुम्ही सहकारामध्ये एवढं चांगलं काम करतात असंच काम तुम्ही कोपराव शहराकरता का करीत नाही. दादा मी राजकारण सोडलेलं आहे नाही म्हटलं तुम्हाला राजकारणाचे वाईट अनुभव आलेले आहेत चांगला अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आशुतोष दादाच्या नेतृत्वाखाली एकदा काम करून बघा. तो मुद्दा मला पटला. म्हटलं आशुतोष दादा कोपराव करता एवढा निधी आणताय मी रोज एका प्रभागामध्ये बघतोय एवढा प्रचंड निधी आशुतोष दादांनी आणलेला आहे. व विरोधक विचारतात निधी कुठे गेला. अरे आमचाही तुम्हाला सवाल आहे. 3-4 वर्षापूर्वी दादा आंबेडकर पुतळे सभा घेतली होती माझी आमदारताईंनी. कोपरावच्या ह्याच्या तारा दिसत आहेत ना लाईटच्या सगळ्या त्या सगळ्या आम्ही नष्ट करतो आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये एकही तार कुठे गायब झाले दिसली मला. भूमिगत तारा भूमी नाही झाली गतही नाही झालं. काय गत झाली त्याची माहित नाही. निळवंड्याचं पाणी आणणार होते आंबेडकर पुतळे कोणशीला लावली होती. हा कोणशीला पण लावली होती आम्ही तारा घालवणार म्हणून. निळवंड्याचं पाणी आणणार म्हटले होते आम्ही. कुठे गेलो निळवंड्याचं पाणी. तुम्हाला कोणी अडवलं होतं. मी तर व्यापारी महासंघातर्फे आवाहन केलं होतं काळे आणि कोले कोणी पाणी आणावं. कोल्यांनी निळवंडीतून आणावं नाही तर आशुतोष दादांनी 500 तळून करावं. त्याचं आम्ही स्वागत करू. आम्ही आनंदोत्सव साजरा करू. निळवंडेचं पाणी आपल्याला कधी आलंच नाही आणि आशुतोष दादांनी 500 तळ करून दाखवलं. बोलेल तसं काम करणारा हा आशुतोष दादा आहे. तुमचं 20-25 दिवसांनी जे पाणी होतं
ते आता 4-5 दिवसासारखं होईना आलेलं आहे. ते मला जर तुम्ही नगराध्यक्ष केलं 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवसाआड नंतर रोज सुद्धा पाणी आपल्याला आणायचं आहे. परंतु हे जर तुम्हाला करायचं असेल तर मला नगराध्यक्ष करताना खालचे उमेदवार सुद्धा तुम्ही निवडून दिले पाहिजे. आणि इतके चांगले उमेदवार दिलेले आहेत तुम्हाला. हा मनोज नरोडे, त्याच्यावर मी जेव्हा रॅली करत होतो, घरातल्या प्रत्येक बाई माणसाला, त्यांच्या नातवंडांना, सगळ्यांना ओळखतो, नावानिशी ओळखतो. रमेश गवळीचं तर काम तुम्ही सगळं अनेक वर्ष पाहता. रमेश गवळीच्या जोडीला आमची रंजना ताई आहे, ती माझी भाची आहे खऱ्या अर्थानं बरं का. मी जेव्हा शिवाजी रोडला जायचो ना, तिच्या आईला आम्ही काय म्हणायचो माहिती आहे का, तुला आठवत नसेल, मी म्हणायचो तिलीनबाई. पूर्वी असं जातीवाचक नाव विचारलेलं कोणालाही काही वाटत नव्हतं. आणि ती दर राखी पौर्णिमेला मला राखी बांधायची. तिची ही मुलगी आहे, त्याच्यामुळे रमेश आमचा जावई आहे. आता इकडे मला जावई आहे. नरडेबद्दल तुम्ही काय बोलावं, माझं आयुष्य सगळं आडा नरडेच्या घरामध्ये गेले. लहानपण इथं नरडे मावशी होत्या, कोंडाजी पाटील नरडे, त्याचे वडील पांडू नरडे, यांच्या घरामध्येच माझं आयुष्य गेलेलं आहे लहानपण. त्यातून मी लहानपणाचा मोठा झालेलो आहे. आणि मग त्यांच्याशी माझे जीवापाड संबंध आहेत, लहानपणापासूनचे संबंध आहेत. मी जर नगराध्यक्ष झालो, ओळखीच्या माणसाला थोडेसे 2 घास जास्तच वाढतो ना माणूस, तर तुमच्या ताटात जास्त नक्की येईल अशी मी खात्री देतो. परंतु हा आशुतोष दादा असा माणूस आहे, एवढा निधी देतो, एवढा निधी देतो. मी आता या प्रभागामध्ये निधी दिलेल्या कामांची यादी जेव्हा पाहिली, मला एक आश्चर्याचा धक्का बसला. 5,65,00,000 रुपये दिले या प्रभागाला. आम्ही नाही सांगत, ही कामं सांगतायत, ही यादी सांगते. या प्रभागामध्ये सुद्धा एवढे कामं कधीच झाले नव्हते. त्याच्यामुळे मनोज आणि आमची ताई ही प्रचंड बहुमतानं निवडून येणार, याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. आशुतोष दादा हा शब्द पाळणारा माणूस आहे. आणि विरोधी पार्टी शब्द न पाळणारी, खोटं बोलणारी, खोटं बोल पण रेटून बोल, फसवणारी ती पार्टी आहे. आता माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, मला किती वेळा फसवलं याची जर मी यादी वाचायला गेलो तर रात्र पुरायची नाही हो. आणि आशुतोष दादा कार्यकर्त्यांना मोठं करणारा माणूस आहे. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, त्याला आपण अडवायचं नाही. किती मोठा होऊ दे, त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायचं. त्याप्रमाणे माझ्या मागे आशुतोष दादा खंबीरपणे उभं राहिलेले. बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मला या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या उमेदवाराचं एक विधान आठवलं. ते उमेदवार म्हणते, काका कोणत्या गावाची काही माहिती आहे का? अरे मी काल परवापासून संजय नगर फिरतोय, सुभाष नगर फिरतोय, टिळक नगर फिरतोय, 105 फिरतोय, माधव नगर फिरतोय. सगळ्या गल्लींची खडा माहिती मला आहे. तिथली तर आहे. मी समोरच्या कोणत्याही उमेदवाराला चॅलेंज देऊन इच्छितो, तुम्ही जुन्या गावठाणात या. मला गौंडी गल्ली माहिती आहे, मला न्हावी गल्ली माहिती आहे, मला चांभार गल्ली माहिती आहे, मला सोनार गल्ली माहिती आहे, मला तेली गल्ली माहिती आहे, मला ब्राह्मण गल्ली माहिती आहे, मला मशीद सुद्धा माहिती आहे. आणि त्या प्रत्येक ठिकाणचे माणसांना मी नावानिशी ओळखतो. या प्रत्येक प्रभागामध्ये, बरोबर आहे का? लहानपणी आपण बरोबर खेळलेलो आहे. हा. आणि या प्रत्येक गल्लीमधल्या माणसांना मी नावानिशी ओळखतो, जुन्या ओळखी काढतो. तर माझंही मन आनंदाने भरून जातं आणि ते माणसं सुद्धा आनंदित होतात. आज तर माझ्या या गल्लीमध्ये मी आलेलो आहे, पूर्वीच्या या ठिकाणी मी खेळलेलो आहे. आणि निवारा हाऊसिंग सोसायटी जी तयार झाली ना, ती का झाली माहितीये का? मला पूर्वी सार्वजनिक शौचालयात जावं लागायचं. समोरच्या हे सार्वजनिक शौचालयात जायचं बंद कसं करायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडला. त्याच्यामुळे मी निवारा सोसायटी तयार केली. माझ्या जुन्या गावठाणातील नागरिकांना कमीत कमी दरामध्ये घर मिळालं पाहिजे. त्या काळामध्ये मी 550 घर तिथे बांधले. आणि ते घराचे एवढे माझ्यावर प्रेम करतात, खूप प्रेम करतात. तसंच प्रेम या जुन्या गावठाणामधल्या लोकांचं सुद्धा माझ्यावर नक्की आहे. आणि इथं आल्यानंतर मला माझ्या जुन्या गल्लीत आल्यासारखं वाटतंय. भाषण करावं असं वाटतच नाही मला तुमच्याशी गप्पा मारावं असं वाटतायत. खरं म्हणजे ते सगळ्या जुन्या बाया बापड्या मला ज्या दिसत आहेत रमेश,
आणि ते एवढ्या मागं बाया जे दिसल्या ना, मागं सुद्धा ओळखी पालखीच्या बाया दिसतायत मला खूप. तर त्यांच्याशी गप्पा मारतायत. नाही तुम्ही म्हणाल पुढच्या माणसालाच भाषण देतो. या ठिकाणी मला एक सांगा, लाडक्या बहिणी किती त्यांनी हात वर केले. छान. आता या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ 29 तारखेला येणार आहे आंबेडकर पुतळ्यावर तुमच्याशी बोलायला. तिथं तुम्ही पण या, त्या लाडक्या भावाचे आभार मानायला. आणखी मला एक सांगावं असं वाटतं, तुम्हाला जे पैसे मिळतात ना लाडक्या बहिणींना, ते तुम्ही खर्च करू नका. नवऱ्याच्या ताब्यात तर अजिबात देऊ नका. तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा. माझ्याच बँकेत ठेवा असं मी म्हणत नाही, कोणत्याही बँकेमध्ये ठेवा, पण फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा. ते खर्च करू नका. त्या पोरीबाळींच्या शिक्षणाकरता खर्च करा, यांच्या लग्नाकरता खर्च करा, आपल्या सासू सासऱ्यांच्या आई वडिलांच्या आजारपणाकरता खर्च करा. आणि घर प्रपंचाला जर तुम्हाला काही लागत असेल ते तुम्ही मला सांगा. तुमची काही उद्योग व्यवसाय करायची तयारी आहे का? नोकऱ्या करायची नाही, करायची. हे करण्याकरता सुद्धा तुम्ही कुठेही जाऊ नका. आता एक नवीन फॅड निघालेले माहितीये का? त्या पोरींना माहिती नवीन, वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करायचं. ते घरी बसून काम मी तुम्हाला देणार आहे. इथं आपल्याच पांडे गल्लीमध्ये खाली श्याम जंगम आणि जितू जंगम नावाचे 2 तरुण राहतात. माहितीये ना? काय देतात ते? हा, तुला पण देतात ना काम. जंगम आहे ते, जंगम गल्ली पण आहे आपल्याकडं. हा, इथलेच आहे ना. शांगम जम, जितू जंगम, त्यांच्या आईचे नाव सुरू, हा, त्यांच्या वडिलांचं नाव बाळासाहेब जंगम. त्या 2 पोरांनी गावातल्या बायकांना मंडुळ्या तयार करायचं शिकवलं. बरोबर आहे ना ताई? घरी सकाळी मणी देतात, दोरा देतात, सजावटीचं सामान देतात, बायका त्या घरी घेऊन जातात आणि संध्याकाळी त्यांना मंडुळ्या आणून देतात. एक मंडुळीची किंमत लाख रुपये असते, लाख. जे सगळे सिनेमातले नट आहेत ना, ते सुद्धा त्यांच्या मंडुळ्या वापरतात. तर अशा प्रकारचे व्यवसाय आपल्याला या ठिकाणी करायचे. आमच्या समता पतपिढीमध्ये मी एक सहकार उद्योग मंदिर उभं केलेले आहे. उद्योग मंदिर, बाकीचे मंदिरे मी केलेले आहेत निवाऱ्यामध्ये. महादेवाचं मंदिर केलं, पांडुरंगाचं मंदिर केलं, बजरंगबलीचं मंदिर केलं, देवीचं मंदिर केलं. त्याच्यावर पतपिढीमध्ये मी एक उद्योग मंदिर उभं केलेलं आहे. त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे, मी तिथं काही मशनी आणून ठेवलेल्या आहेत, छोट्या छोट्या मशनी. कशाच्या? अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, फुलवाती तयार करायची मशीन. अशा मशीन मी तिथं आणून ठेवलेल्या आहेत. महिला येतात गावातल्या, त्या मशीनवर अगरबत्ती तयार करतात, कापूर तयार करतात, फुलवाती तयार करतात. ते विकायचं काम मी करतो. महिला उद्योग करायला तयार असतात, त्याला ते विकायचं कुठं हा प्रश्न पडतो. तुम्ही कुरड्या करू शकता, पापड करू शकता, मसाले करू शकता, लोणचे करू शकता, पण ते विकायचे कुठं? ते विकायचे जर असेल ना, त्याला चांगलं पॅकिंग करावं लागतं. मेकअप जसा करतो ना आपण, मेकअप केल्याशिवाय माल विकत नाही. आणि त्याला मार्केटिंग करावं लागतं, पॅकिंग, ब्रँडिंग, त्याला ब्रँड सुद्धा लागतो काहीतरी. पापड कोणाचे विकतात? पापडामध्ये मोठं नाव कोणाचं आहे? लिज्जतचेच का विकतात? तो लिज्जत हा एक ब्रँड नेम झालेला आहे. अशा प्रकारच्या कोपरावच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूचा मला एक ब्रँड तयार करायचा आहे. आणि तुम्ही विकल कुठं? राज्यामध्ये 16,000 पतपेढ्या आहेत माझ्यासारख्या. त्या 16,000 पतपेढ्यांचा मी अध्यक्ष आहे. त्या प्रत्येक पतपेढीमध्ये कोपरावच्या महिलांनी तयार केलेला माल विकला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तो करायची तुमची तयारी आहे का? खाला है क्या करेंगे तुम? आशुतोष दादाने और एक काम किया, शिवणकाम करतात ना. आशुतोष दादाने आणखी एक काम केलं. 15 दिवसापासून प्रदर्शन मध्ये, म्हणून तुमचा प्रभाग सुद्धा होता मनोज त्याच्यामध्ये. हा, गेले होते ना तुम्ही? तेव्हा तशा प्रकारचे सुद्धा शिलाई मशीनचे क्लासेस आपल्याला घरोघर सुरू करायचे आहेत. तुम्ही ब्लाऊज शिवा, तुम्ही पेटीकोट शिवा, ते सगळं विकत घ्यायचं काम मी करीन. तुम्हाला काय काम पाहिजे सांगा, फक्त काम करायची तुमची तयारी पाहिजे. आणि ते काम करायची तयारी असेल, या कोपरगावच्या महिलांना उद्योग मिळाला पाहिजे. या उद्देशानं दादांनी मला आदेश दिला, कोपरगावमध्ये कमीत कमी 6 ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग मंदिर उभे राहिले पाहिजे आणि तिथं महिलांनी येऊन काम केलं पाहिजे. आणि ते उद्योग मंदिर उभे करण्याकरता मनापासून शुभेच्छा देतो. तसेच आपण
सर्वांना ही विनंती करतो का आपण येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे आणि नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार यांना आपले सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच आपण सर्वांनी मला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांची आमदार म्हणून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या सर्व लाडक्या बहिणींचा फार मोठा हात त्याच्यामध्ये होता आणि सर्व लाडक्या बहिणींचे विशेष या निमित्ताने आभार व्यक्त करतो. ही जी काही निवडणूक आपली आता 2025 मध्ये होते, तब्बल 9 वर्षानंतर नगर परिषदची निवडणूक होती. याच्या अगोदर ही 2016ला निवडणूक झाली होती. 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आणि म्हणून ही निवडणूक त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. नगराध्यक्ष असतील, नगरसेवक हे आपल्या नगर परिषदेमध्ये काम करणारे, आपल्या प्रतिनिधी म्हणून आपल्या अडचणी त्या ठिकाणी मांडणार आहे. पण 2016ची परिस्थिती जर आपल्याला आठवत असेल तर आपल्या सर्वांना 23 दिवसात पाणी मिळत होतं. आठवत आहे ना? 23 दिवसात. आणि म्हणून आपण सर्वांनी 2019ला मला पहिल्यांदा आमदार करून त्या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून त्या संधीच्या माध्यमातून आपल्या शहराचं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणण्याचं काम मी केलं आणि त्या योजनेमधला एक महत्वाचा भाग म्हणजे 5 नंबर साठवण तलाव आपण पूर्ण केला आणि जे पाणी आपल्याला 23 दिवसात, कधी 16 दिवसात, कधी 10 दिवसात मिळत होतं, 5 नंबर तलाव पूर्ण झाल्यामुळे ते आज पाणी आपल्याला 4 दिवसानंतर मिळते. परंतु आजही 4 दिवसानंतर पाणी मिळत असताना आपण सर्वजणी 8 दिवसाचंच पाणी साठवत आहे. बरोबर आहे ना? ते सवय आपल्याला लागली 8 दिवसाचं पाणी साठवायची. बरोबर आहे का? ते 4 दिवसानंतर आले की पाणी फेकून द्यायचं, परत 8 दिवस. गेली वर्षभर आपल्याला हे 4 दिवसानंतर पाणी मिळतंय तरी आपली सवय मोडायला तयार नाही. ती अनेक वर्षांपासूनची सवय आहे. काय सहजासहजी ती सवय जाणार नाही. परंतु आपल्याला ज्या पद्धतीने आपण 4 दिवसांनी पाणी केलेलं आहे, 5 नंबर तलाव पूर्ण केलेलं आहे, त्या योजनेमध्ये 1 ते 4 तलाव देखील पूर्ण करायचे होते. त्याच काट्या काढण्याचं काम असेल, काही साफसफाई होती, काही थोडंफार खोलीकरण असेल, कागद टाकायचा जेणेकरून त्या 1 ते 4 तलावामधून लिकेज होणार नाही, असं सर्व काम ते योजनेमध्ये होतं. परंतु जेव्हापासून 5 नंबर तलाव पूर्ण झालाय, आपले जे काही नवीन उपनगर झालेले त्या भागामध्ये जवळपास 100 एकरांचं प्लॉटिंग, बंगल्याचे प्लॉट असतील, कुठे बिल्डिंगचे प्लॉट असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटिंग चालू झाले. 7 ते 8 नवीन बिल्डिंग त्या उपनगरामध्ये नव्याने चालू झालेल्या आहेत. आणि जर झपाट्याने एवढी लोकसंख्या जर आपल्या शहराची वाढणार असेल तर आपण तात्पुरता हे 4 तलाव पूर्ण करायचे. ते 4 तलाव पूर्ण करून तुम्हाला आजही रोज पाणी देता आलं असतं. परंतु आपल्याला विचार करायचा पुढच्या 50 वर्षाचा. पुढचे 50 वर्ष आपल्याला पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने 5 नंबर तलाव कॉन्क्रीटचा केला, 30 फूट खोल तो तलाव आहे, त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे तलाव कॉन्क्रीटचे करून पुढचे 50 वर्ष आपल्याला कधीही पाणी टंचाई भासणार नाही, अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय. ठीक आहे, आज 4 दिवसाड झालेलं आहे. मला रोज दिवसाड किंवा रोज पाणी आपल्याला द्यायचं हे माझं स्वप्न आहे, माझा शब्द आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार. 5 नंबर तलाव पूर्ण करून आपण 4 दिवसांनी पाणी देतोय, म्हणून आपण सर्वांनी मला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आणि रोज पाणी देऊन
पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी येणार आहे. पाण्याचा प्रश्न तर फार एक मूलभूत गरज आहे. खरं म्हणजे आपल्या दिवसातले किती दिवस आपल्याला, आठवड्यातले किती दिवस पाण्याच्या साठवण्यासाठी जातात किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये विचार करण्यामध्ये जातात. आणि खरी गरज पडली नाही पाहिजे, एक मूलभूत गरज म्हणून आपल्याला पाणी त्या ठिकाणी रोज मिळालं पाहिजे. गरज पडली तेव्हा भरायचं, नसेल तर ते आपल्याला मिळतच नाही. आज आपण 4 दिवसानंतर घेतोय, ते 8 दिवसाचं साठवतोय. ज्या दिवशी आपलं रोज पाणी होईल, तुम्हीच वैतागून मानणार आहे नाही मी साठवत. साठवायची गरजच नाही, रोज येणार आहे, ते दिवसाआड येणार आहे, तेव्हा साठवायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. नुसतं पाणी प्रश्न नाही, पण आपल्या ज्या काही गटारी आहेत या देखील भूमिगत करण्यासाठी भूमिगत गटारीच्या योजना आपण मंजूर करून आणलेली आहे. तसा त्याचा डायरेक्ट फायदा आपल्याला नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने गटारी भूमिगत होणं अतिशय महत्वाची गरज आहे. आणि त्या सर्व भूमिगत गटारी जे काही सांडपाणी त्या माध्यमातून शहरामध्ये तयार होतं, ते पाणी एका ठिकाणी आपण कलेक्ट करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याच्या सोडून बाकी सगळ्या कामासाठी योग्य असेल असा तो प्रकल्प, त्याचं काम येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला चालू करायचंय. आणि म्हणून तो एक प्रकल्प आपण मंजूर करून आणलेला आहे. आपले सर्व प्रमुख रस्ते, जे काही नकाशावरचे रस्ते आहेत, ते वारंवार खराब होता कामा नये. आणि म्हणून ते काम आपण कॉन्क्रिटीकरणाचं करणार आहे. त्याचा एक प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. रस्ते कॉन्क्रीट झाल्यानंतर साफसफाई करायला सोपं जाईल. आपल्या पूर्ण रस्त्याच्या आणि दुकानाच्या कडेला जे काही मोकळी जागा असते तिथे पेवर ब्लॉक असले तर साफसफाई करायला सोपं जाईल. असं पूर्ण आपण पेविंग ब्लॉक करण्याचा प्रयत्न शासनाच्या योजनेमधून करणार आहोत. कुठेही आपल्याला धूळ दिसणार नाही, कुठेही आपल्याला कचरा दिसणार नाही. कॉन्क्रीट रस्ते झाले, पेविंग ब्लॉक झाले, आपल्याला साफसफाई करायला सोपं जाईल. मशीननी साफसफाई करणं होईल, सोपं जाईल. तर त्या दृष्टीने आपण जे विकसित शहरं असतात तसं नियोजन आपल्या शहरासाठी करतोय. भूमिगत वीज वाहिनी जे काही शब्द मागच्या काळामध्ये दिला होता त्याचाही प्रस्ताव आपण केलेला आहे, तो पण करण्याचा माझा प्रयत्न आहे. भूमिगत गटारी करत असताना भूमिगत वीज वाहिनी जर आपल्याला करता आल्या तर तो एक महत्वाचा विषय राहणार आहे. या तिन्ही मूलभूत गरजा, पाणी, गटारी, रस्ते, या मूलभूत गरजा आहे ज्याच्यासाठी आपल्याला कधी त्या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे, कधी त्याच्यापासून अडचणी यायला नाही पाहिजे. या सर्व कामांवर आपण त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे. आणि पुढे हे काम पूर्णत्वाकडे नेऊन या सर्व अडचणी त्या ठिकाणी आपण सोडवणार. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. काकांनी सांगितलं की महिला रोजगार असेल, आपल्याला MIDC आपल्या तालुक्यामध्ये आणून, शहरामध्ये आणून MIDCच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे किंवा तिथे नवीन कंपन्या आणणे, तिथे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, अशा कामांवर आपल्याला जास्त काम करायचं.